नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतलाय। महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे। दिवाळीच्या निमित्ताने 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। ही भाडेवाढ येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल। घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बसेससाठी लागू होणार आहे। शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी कोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे। शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे। त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत। हे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दिल्लीने पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतलाय। त्याकरता आपल्याला आपला प्रस्ताव पाठवावा लागतो। आपला प्रस्ताव पाठवण्याकरता डाटा कंपाइल होणं गरजेचं आहे। आपण दिल्लीच्या मदतीची वाट न पाहत मदत सुरू केली आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहे। तो पैसा नंतर मिळतो। आरोग्य किट देणार आहोत, तसंच अन्न धान्याचं किट देणार आहोत। आता ज्यांचं नुकसान झालंय त्यांना पुढचे 2 महिने त्रास होऊ नये याची काळजी घेणार आहोत, असं फडणवीस म्हणाले आहेत। यंदाच्या पावसाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत। जायकवाडी धरणातून इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदापात्रात सोडण्यात आले। धरणाची साठवण क्षमता 102 टीएमसी इतकी असून आतापर्यंत 104 टीएमसी इतक्या मोठ्या क्षमतेने पाणी सोडण्यात आले। तर अद्याप धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने अजून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे। साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने भव्य तयारी करण्यात आली आहे। यंदा साईबाबांची 107वी पुण्यतिथी असून या निमित्ताने 4 दिवस चालणाऱ्या उत्सवात सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक शिर्डीत दाखल होण्याची शक्यता आहे। सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्यातील रुग्णांना उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे। राज्यात कर्करोगाचं प्रमाण वाढत लक्षात घेता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। अहिल्यानगर शहरामध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा आयोजित केली आहे। शहरातील मुकुंदनगर भागामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। सभेला परवानगी मिळणार की नाही याबाबत शहरात चांगलीच चर्चा सुरू होती। मात्र याबाबत मंगळवारी सकाळी पोलिसांनी असदुद्दीन ओवैसींच्या सभेला परवानगी दिली। दरम्यान सभेला परवानगी देताना पोलिसांनी काही अटी शर्ती घातल्या आहेत। जालन्यात एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मित्र रात्री दारू पिऊन आल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। कोल्हापुरातील तपोवन जवळ एका हसत्या खेळत्या कुटुंबातील 27 वर्षीय वकील तरुणीने आपली जीवन यात्रा संपवली आहे। संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या तरुण वकील ॲडव्होकेट सलीना अजीज देसाई यांनी सोमवारी 29 सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकाराने वकील संघटना, नातेवाईक आणि मित्र परिवारात शोककळा पसरली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 14 वर्ष पूर्ण होऊनही झालं नाही। मात्र हा राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चाललाय। रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 46 वर्षीय बाई हिचा मृत्यू झालाय। प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे मध्यम पावसाची शक्यता आहे। तर रत्नागिरीमध्ये बुधवारपासून आणि सिंधुदुर्गात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे दसऱ्याचा दिवस पावसात जाणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येतोय। नाशिक येथून येत्या 28 ऑक्टोबर पासून जयपूर विमानसेवा पूर्ववत होत असून हैदराबादसाठी अतिरिक्त विमानही सुरू होत आहे। या दोन्ही सेवांच्या वेळा जाहीर झाल्या आहेत। अतिरिक्त दिल्ली विमानासाठी मात्र नाशिककरांना काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या आणि श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका नीरजा यांची सन्माननीय निवड करण्यात आली आहे।
अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे। मात्र कोणी कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। जिल्हा मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरा जात असताना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय। पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,500 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे जाहीर झालेल्या बदल्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। 18 सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा परिषदेने या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले होते, परंतु सुमारे 250 शिक्षकांनी बदली नको म्हणत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कर्जमुक्ती प्रक्रिया रखडली आहे। यामुळे 4,500 शिक्षक अजूनही अनिश्चिततेत आहेत। तामिळनाडूतील करूर शहर पोलिसांनी तमिलगा वेट्टी कळघम पक्षाचे प्रमुख आणि साऊथ सुपरस्टार विजय यांच्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पक्षाचे करूर पश्चिम जिल्हा सचिव माथिया जागन यांना अटक केली आहे। दरम्यान या चेंगराचेंगरीच्या घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला होता। स्टुडंट्स ऑफ द इयर या चित्रपटात काम केलेल्या एका सहकलाकाराला चेन्नई एअरपोर्टवर ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या अभिनेत्याकडून पोलिसांनी 3.5 किलो कोकेन जप्त केलाय। या ड्रग्जची किंमत अंदाजे 35 कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे। नुकताच सिंगापूरमधून परत येत होता तेव्हा त्याला कस्टम आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या संयुक्त पथकाने रोखलं। त्याच्या ट्रॉली बॅगच्या एका सिक्रेट डब्यात कोकेन लपवल्याचं आढळलंय। उत्तर प्रदेशच्या महसूल विभागात एक घोटाळा उघडकीस आलाय। ज्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सामान्यतः साधी जीवनशैली जगता येते त्याच पदावरील अधिकारी करोडपती निघालाय। आलोक दुबे नावाच्या या महसूल अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याचं तपासात उघड झालंय। योगी सरकारने त्याला पदावरून काढून लेखपाल बनवलंय। आलोक दुबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवार सकाळी ही घटना घडली आहे। इंडिगोचं फ्लाइट क्रमांक 6E762 हे विमान मुंबईहून राजधानी दिल्लीला जात होतं। या विमानात तब्बल 200 लोक प्रवास करत होते। याच दरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली। त्यानंतर दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली। नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या संस्कार सिंग या तरुणाने स्वतःच्या खोलीत स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली। घटनेच्या वेळी तो त्याच्या खोलीत एकटाच असल्याची माहिती आहे। कुटुंबातील सदस्यांना खोलीतून गोळीबाराचा आवाज ऐकू आला। ते तात्काळ त्या दिशेने धावले, परंतु ते पोहोचेपर्यंत संस्कार सिंगचा मृत्यू झाला होता। छत्तीसगडमधील बिलासपूर येथील सरकंडा पोलीस स्टेशन हद्दीतील राजकिशोर नगर येथे ही दुःखद घटना घडली आहे। इंडोनेशियातील एका इस्लामिक शाळेची इमारत कोसळली आहे। विद्यार्थी नमाज पठण करत असताना इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली 65 विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। ढिगाऱ्याखाली अडकलेले विद्यार्थी 12 ते 17 वर्ष वयोगटातील आहेत। गाझामधील दीर्घकाळ सुरू असलेलं युद्ध लवकरच संपू शकते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे। या योजनेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाठिंबा दिलाय। पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की ट्रम्प यांची योजना पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांसाठी दीर्घकालीन आणि चिरस्थायी शांततेचा मार्ग मोकळा करणारी आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे एक भीषण बॉम्बस्फोट झालाय। या बॉम्बस्फोटात तब्बल 10 लोकांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत। या जखमी लोकांवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। स्फोटाची भीषणता लक्षात घेता घटनास्थळाजवळील रुग्णालयात आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली असून आरोग्य सेवेच्या सर्वच सेवांसाठी डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफला तत्पर राहण्याचा आदेश देण्यात आलाय। शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा प्रश्न अखेर सोडवला गेलाय। युडायस प्लस पोर्टलवर आता इयत्ता 2री ते 12वी पर्यंत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या निर्णयामुळे आतापर्यंत शाळाबाह्य म्हणून गणल्या गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा समावेश अखेर अधिकृत आकडेवारीत होणार असून शिक्षक संच मान्यतेसंदर्भातील मोठा पेचही दूर होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेवर परिणाम झाला असून देशातील आणि परदेशातील विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेत नसल्याचं चित्र आहे। या आंदोलनाचा परिणामही पुणे विद्यापीठाच्या NIRF रँकिंगवर झालाय, असा नवीन शोध विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी लावलाय। ईस्ट सेंट्रल रेल्वेने 1149 शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत। 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल। 10वीत किमान 50% गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण तसेच 15 ते 24 वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत।
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीवर आधारित असून सामान्य प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी ओपन एआयनं सोमवारी ChatGPTसाठी नवीन नियंत्रण सुविधा जाहीर केली. या उपाययोजनेची घोषणा प्रथम गेल्या महिन्यात एका किशोरवयीन मुलानं चॅटबॉटशी संवाद साधल्यानंतर आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर करण्यात आली होती. या नवीन नियंत्रणाचा उद्देश लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना ChatGPT कडून येणाऱ्या अयोग्य प्रतिसादांपासून संरक्षण प्रदान करणे आहे. याशिवाय ओपन एआय 18 वर्षांखालील वापरकर्त्यांचं वय ओळखणारी AI आधारित प्रणाली विकसित करत आहे, जी वयानुसार योग्य सेटिंग्ज लागू करेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमांवर 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केलाय. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या औषधांच्या आयातीवर 100% टॅरिफ लादलंय. अमेरिकेला पुन्हा महान बनवायचं असं देखील ट्रम्प म्हणाले आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 19 मधून कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर आवेश दरबार अचानक बाहेर पडलाय. वीकेंड का वार मध्ये त्याची वहिनी गौहर खान आली होती आणि तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीच्या खुलाशांमुळे निर्माण झालेल्या वादामुळे त्याला शो मधून बाहेर जावं लागलंय. आवेशने स्पष्ट केलं की नगमा मिराजकर सोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि कुणाची फसवणूक केली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबियांनी शोला भरपाई देऊन त्याला बाहेर काढलंय. पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने पाक संघ सामना शुल्क हे ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांना दान करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता हा पैसा थेट दहशतवाद्यांच्या घरात जाणार हे स्पष्ट झालंय. त्याच्या या निर्णयावर जगभरातील क्रिकेट प्रेमींकडून टीका होत आहे. अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी तर सलमानच्या या निर्णयावर ट्रोलचा धडका लावलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.